हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा कार्तिक मासाचा वर्ग आहे, ज्यामध्ये आपण श्रीला प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने आणि नामानिष्ठदास प्रभूजी यांच्या मार्गदर्शनामध्ये श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाचं वाचन आपण करत आहोत. तर मी प्रथम मंगलाचरण म्हणते आणि त्यानंतर आपण वर्गाला सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु निष्टं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण स्कंद 1 अध्याय 3 आणि श्लोक क्रमांक 34 पासून आज सुरुवात करतोय. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. यद्देशो परता देवी माया वैशारदीमती संपन्न एवेति विदुः महिम्नि स्वे महीयते. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जर माया शक्तीच्या जीवावरचा प्रभाव नाहीसा झाला आणि जीव परमेश्वराच्या कृपेने ज्ञान संपन्न झाला तर तो आत्मसाक्षात्काराने प्रबुद्ध होऊन आपल्या स्वरूप महिम्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित होतो. अलका माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी द्वारा. श्रील प्रभुपाद जी की जय. भगवान परम दिव्य स्थितीत असल्यामुळे त्यांची सर्व रूपे, नावे, लीला, गुण, पार्षद आणि शक्ती हे सर्व भगवंतांची एकरूप आहेत. त्यांची दिव्य शक्ती त्यांच्या सर्व शक्तिमत्वाप्रमाणे कार्य करते. त्यांची तीच शक्ती बहिरंगा, अंतरंगा आणि तटस्थ शक्ती या रूपात कार्य करते. त्यांच्या सर्व शक्तिमत्वामुळे त्यांना सर्व कार्ये उपरोक्त शक्तींपैकी कोणत्याही शक्तीच्या माध्यमाने करता येतात. ते स्वेच्छेने बहिरंगा शक्तीचे परिवर्तन अंतरंगा शक्तीत करू शकतात. भौतिकात आसक्त असलेल्या बद्ध जीवांना अनुताप होऊन ते तपश्चर्या करू लागतात, तेव्हा त्यांना भ्रमित करण्यासाठी योजलेली बहिरंगा शक्ती निष्प्रभ होते. मग तीच शक्ती शुद्ध झालेल्या जीवांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गात प्रगती करण्यात सहाय्य करते. या संदर्भात विद्युत शक्तीचे योग्य उदाहरण देता येते. जो विद्युत शास्त्रात कुशल असतो ते केवळ काही व्यवस्था करून विद्युत शक्तीचा उपयोग उष्ण आणि थंड अशा दोन्ही कार्यांसाठी करू शकतो. त्याचप्रमाणे जी बहिरंगा शक्ती जन्म मृत्यूच्या अखंड चक्रात जीवांना भ्रमित करते, तिचेच परिवर्तन भगवत इच्छेने अंतरंगा शक्तीत होते. ही अंतरंगा शक्ती जीवाला शाश्वत जीवनाकडे घेऊन जाते. जेव्हा जीवांवर भगवंतांची अशी कृपा होते तेव्हा त्यांना आपली स्वाभाविक स्थिती प्राप्त होते आणि ते शाश्वत दिव्य जीवन उपभोगू लागतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद जी की जय. हा. एव जन्मानि कर्माणि य कर्तुर्जनस्य च वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि हृत्पते. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. याप्रमाणे विद्वान लोक अजन्मा आणि अकर्ता अशा भगवंतांच्या दिव्य जन्माचे कर्माचे वर्णन करतात, जे वेदांच्या ज्ञानानेही जाणणे कठीण आहे. तेच भगवंत अंतःकरणात स्वामी म्हणून विराजमान आहेत.
हरे कृष्ण. नंदा हरे माताजी. कृष्णा माताची वाच. कृष्ण. पहिल्या नंदा माताजी हा. वाचतील, मग पुढचा तुम्ही वाचा. हरे कृष्णा. तात्पर्य. शिल प्रभुपाद की जय. तात्पर्य. भगवान आणि जीव हे दोन्ही मूलतः सर्वथा आध्यात्मिक आहेत, दिव्य आहेत, म्हणून दोघेही नित्य आहेत. यापैकी कोणाचाही जन्म आणि मृत्यू होत नाही. अंतर हे आहे की भगवंताचे तथाकथित जन्म आणि अंतर्ध्यान हे जीवाप्रमाणे नाही. जन्म घेणारे आणि नंतर पुन्हा मृत्यूचा स्वीकार करणारे जीव प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले आहेत, परंतु भगवंताच्या तथाकथित, एक मिनिट हा माताजी, लोअर हँड केला मी. हा. तथाकथित जन्म आणि अंतर्धान हे जीवाप्रमाणे नाहीत. जन्म घेणारे आणि नंतर पुन्हा मृत्यूचा स्वीकार करणारे जीव प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले आहेत, परंतु भगवंताचा तथाकथित आविर्भाव आणि तिरोभाव ही भौतिक प्रकृतीची कार्ये नाहीत, ती भगवंताच्या अंतरंगा शक्तीची कार्ये आहेत. महर्षींनी आत्मसाक्षात्काराच्या हेतूकरिता त्यांचे वर्णन केले आहे. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की भौतिक जगतातील त्यांचे जन्म आणि कर्मे दिव्य आहेत. अशा कर्मावर केवळ ध्यान केल्याने मनुष्य ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करू शकतो आणि भवबंधनातून मुक्त होतो. श्रुतीमध्ये म्हटले आहे की जो अजन्म आहे तो जन्म घेतो असे दिसते. परमेश्वरालाच काही करायचे नसते, पण ते सर्व शक्तिमान असल्यामुळे सर्व गोष्टी जणू काही आपोआप झाल्या आहेत, अशा रीतीने भगवंताकडून स्वाभाविकपणे केल्या जातात. खरे पाहिले तर भगवंतांचा आविर्भाव आणि तिरोभाव आणि त्यांची भिन्न कर्मे वैदिक साहित्याला सुद्धा अगम्य आहेत. तथापि बद्ध जीवांवर कृपावृष्टी करण्याकरिता भगवान अशा लीला दर्शवितात. आपण नेहमी भगवंताच्या लीलांच्या वर्णनाचा लाभ घ्यावा, कारण त्या लीलांचे वर्णन म्हणजे अत्यंत सुगम आणि चित्ताला मधुर वाटणारे असे ब्रह्मचिंतन आहे. हरे कृष्ण. सवा इदं विश्वम् अमोघलील सृज्यत्यवृत्तत्ति न सज्जतेऽस्मिन् भूतेषु चान्तर्हित आत्मतंत्र षड्वर्गिकं जिग्रति षड्गुणेश. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ज्या भगवंतांची कार्ये नेहमीच निष्कलंक आहेत, ते 6 इंद्रियांचे स्वामी आहेत, षड ऐश्वर्यांसहित सर्व शक्तिमान आहेत. ते ब्रह्मांडाची निर्मिती करतात, त्यांचे पालन करतात आणि त्यांचा संहार करतात. तथापि ते या कार्यांनी मुळीच प्रभावित होत नाहीत आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरात निवास करतात आणि नेहमीच स्वतंत्र आहेत. हरे कृष्ण. विमल माताजी आणि पुढचा मीनल माताजी. हरे कृष्णा. तात्पर्य. शील प्रभुपादद्वारे भगवान निर्मित आहेत आणि जीव ही निर्मित आहेत, हा त्या दोहोंमधील मुख्य भेद आहे. या श्लोकात भगवंतांनी अमोघ लीला असे म्हटले आहे. त्यावरून असे दर्शविले जाते की त्यांच्या सृष्टीत शोकप्रद असे काहीही नाही. त्यांच्या सृष्टीत अशांती उत्पन्न करणारे लोक स्वतःच अशांत झालेले असतात. भगवंत सर्व भौतिक क्लेशांच्या पलीकडे आहेत, कारण ते संपत्ती, शक्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग या सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत. त्रिविध ताप आणि दुःख भोगणाऱ्या जीवांना भगवत धामात परत आणण्याकरता भगवंतांनी या प्रकट ब्रह्मांडाची रचना केली. ते या ब्रह्मांडाचे पालन पोषण करतात आणि योग्य कालांतरे अशा कृत्यांनी मुळीच आसक्त न होता ब्रह्मांडाचा लयही करतात. कोणी एखादा सुवासिक वस्तूशी संबंध न होता सुगंध घेतो, त्याप्रमाणे भगवंत या भौतिक सृजनांशी केवळ वरवर संबंधित आहेत. त्यामुळे भगवत भावणारे तत्वे अनेक प्रयत्नांती देखील त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. न चास्य कश्चिन्निपुणे निदातु रवैति जन्तु कुमनीष ऊती नामानि रूपाणि मनोवचोभिः संतन्वतो नटचर्यामिवाज्ञः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. मूर्ख मनुष्य आपल्या अल्प ज्ञानाने नाटकातील नटाप्रमाणे अभिनय करणाऱ्या भगवंतांच्या रूपाचे, नामाचे आणि कर्माचे दिव्यत्व जाणू शकत नाही. तसेच या गोष्टी त्या मूर्खांना तर्काने व शब्दांनी व्यक्त करता येत नाहीत. हरे कृष्ण. मिनल माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य. कोणीही परम सत्याचे दिव्य स्वरूप यथायोग्य रीतीने वर्णन करू शकत नाही, म्हणून परम सत्य मन आणि शब्दांच्या पलीकडे आहे असे म्हटले आहे. असे असताना देखील
काही अल्पज्ञानी लोक आपल्या अपुऱ्या मानसिक तर्काने व त्यांच्या लीलांच्या सदोष वर्णनांद्वारे परमसत्याला समजून घेण्याची इच्छा करतात. भगवंतांची कार्ये, अवतरण, अंतर्धान, नामे, रूप, धाम, परिकर, व्यक्तित्व इत्यादी सर्व काही रहस्यपूर्ण असून सामान्य माणसाला ते समजणे कठीण आहे. दोन प्रकारचे भौतिकवादी आहेत, एक सकामकर्मी आणि अनुभववादी. सकामकर्मी लोकांना स्पष्टतः परमसत्याविषयी कोणतीही माहिती नसते. मीनलताई, आवाज येत नाहीये.